हाय गाइस, माझं नाव अक्षय. वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये तो ती आणि फौजी नावाच्या मराठी फिल्मचा रिव्ह्यू करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो बेसिकली चित्रपट एका कपलबद्दल आहे जे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. आता लिव्ह इनमध्ये राहताना खालचा नाडा ढिला होतो, आतमधला व्हॉल्कॅनो बाहेर येतो, ज्यानंतर रिलेशनशिप एकदम टॉक्सिक आणि कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. इन टर्म्स ऑफ टॉक्सिसिटी हा चित्रपट आरपार, कबीर सिंग, अर्जुन रेड्डी सारख्या चित्रपटाचा सुद्धा बाप आहे. कारण फिल्ममध्ये हे दोन कॅरेक्टर्स नुसते भांडत राहतात, ज्यामुळे फिल्मची स्टोरी स्टार्ट ते एंड पर्यंत तुम्हाला डिप्रेसिंग आणि स्लो वाटेल. रिलेशनशिप मध्ये असताना कोणत्या गोष्टी नाही करायच्या, कोणत्या चुका नाही करायच्या, त्या सगळ्या या फिल्म मध्ये दाखवल्यात. सो या फिल्म कडनं शिकण्यासारखं तर खूप काय आहे, बट इन टर्म्स ऑफ निगेटिव्हिटी, जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिप मध्ये आनंदी असाल किंवा खुश असाल तर प्लीज तुम्ही या चित्रपटापासून लांबच राहा, नाहीतर नको ते भांडणं होते. टू बी ऑनेस्ट, हा चित्रपट थिएटरमध्ये बघण्यासाठी मी खूप जास्त एक्साइटेड होतो, पण हा सिनेमा फिल्म फेस्टिवल नंतर डायरेक्ट OTT वरती आला. पण आता बघितल्यानंतर मला असं वाटतं की बरं झालं OTT वरती रिलीज झाला, कारण हा सिनेमा खूप जास्त स्लो आहे आणि फिल्मची स्टोरी पूर्णपणे डिप्रेसिंग आहे, जे थिएटर ऑडियन्सला जराही आवडणार नाही. जर तुम्हाला एक हॅपनिंग किंवा लवी डबी वाले रोमॅन्टिक सिनेमे आवडत असतील तर हा चित्रपट डेफिनेटली तुमच्यासाठी नाही बनला. सिनेमॅटिकली हा चित्रपट कम्प्लिटली आउटस्टँडिंग आहे. 40 to 50% ऑफ द मूवी ही जापानमध्ये शूट झाली आहे आणि तिकडलं प्रोडक्शन क्वालिटी, डायरेक्शन, फोटोग्राफी, कलर ग्रेडिंग, एव्हरीथिंग इज फ्लॉलेस. आणि तुम्हाला वाटणारच नाही की हा एक मराठी किंवा इंडियन सिनेमा आहे. सो त्या लेवलची प्रोडक्शन क्वालिटी मेकर्सने मेंटेन केली आहे. प्रेझेंटेशनच्या बाबतीत एक रोमॅन्टिक सिनेमा कसा असायला हवा, हा सिनेमा त्याचा एक परफेक्ट एक्झाम्पल आहे. आणि जर तुम्ही एक एक्सपायरिंग फिल्म मेकर असाल तर या फिल्मला तुम्ही केस स्टडी मानून चला. पुढे फिल्मचा अजून एक प्लस पॉईंट आहे, स्क्रीन प्ले ड्रामा जो खूप जास्त इंटेन्स आणि डार्क आहे, तो एक सिलेक्टिव्ह ऑडियन्सला नक्कीच आवडेल. स्पेशली क्लायमॅक्स मधला एक 15 मिनिटाचा सीन आहे जिथे दोन्ही कॅरेक्टर्स खूप जास्त भांडण करतात आणि या पर्टिक्युलर सीन मध्ये दोन्ही लीड ॲक्टर्सनी आउटस्टँडिंग काम केलंय. नेव्हर सीन बिफोर एक्सपिरियन्स दिलाय दोन्ही ॲक्टर्सनी या पर्टिक्युलर मोमेंटमध्ये. तो ती आणि फौजी नावाची मराठी फिल्म अराउंड 2 तासाची आहे, ज्यामध्ये बरेच बोल्ड सीन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील, जे मराठीमध्ये नेव्हर सीन बिफोर आहे. सो प्लीज तुम्ही हा चित्रपट तुमच्या तू आणि ती म्हणजे आई आणि वडिलांसोबत बघू नका, नाहीतर चांगले फटके मिळतील. तुम्ही या सिनेमा तुमच्या तू आणि ती म्हणजे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड सोबत नक्कीच बघू शकता. 2 तासाच्या चित्रपटामध्ये बॅकग्राऊंड स्कोर आणि गाणी ऑलमोस्ट नसल्यासारखी आहे, त्याचा काही इम्पॅक्ट वाटत नाही. बाकी या चित्रपटाला व्हॉट्स माय तर्फे आउट ऑफ 5 3.5 ची रेटिंग. तुमच्यापैकी जर हा सिनेमा कोणी बघितला असेल, तुम्हाला किती आवडला किंवा नाही आवडला, कमेंट सेक्शनमध्ये एकदा नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद.